हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला आपल्या टेक्स्टबुकमधील नेक्स्ट लेसन म्हणजे 2.3 ज्याचं नाव आहे मार्क ट्वेन हा लेसन आज आपल्याला स्टार्ट करायचा आहे. मार्क ट्वेन हा एक कॅरेक्टर आहे, एका व्यक्तीचं नाव आहे आणि आपण जे नॉर्मल आपल्या लँग्वेजमध्ये म्हणतो येडं बनून पेडं खाणे त्या प्रकारचा हा माणूस आहे. म्हणजे अतिशय विद्वान माणूस, परंतु या विद्वत्तेमध्ये तो काय करायचा की तो त्याच्या विद्वत्तेला असं दाखवत नव्हता, लपून ठेवत होता. आणि लपून ठेवून तो त्याच्या ज्या काही विचार होते, त्याच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या तो मांडत होता. एक ह्युमरस कॅरेक्टर. आता ह्युमरस काय असतं तर ह्युमरस म्हणजे जो एखादी गोष्ट मनोरंजनात्मक पद्धतीने मांडतो, म्हणजे एका विनोदी स्वरूपात मांडतो एखादी गोष्ट, असं जे काय एखादं कॅरेक्टर असतं त्याला आपण ह्युमरस कॅरेक्टर असं म्हणतो, की जो त्याचे जे विचार आहेत, त्याचे जे ओपिनियन्स आहेत तो त्या पद्धतीने मांडत असतो. हजरजबाबीपणा हा त्याचाच एक भाग आहे. म्हणजे ह्युमर आणि हजरजबाबीपणा हे दोन्ही एकमेकांशी संलग्नच आहेत आणि यांच्याकडे दोन्ही होतं. हजरजबाबीपणा पण होता, पण हजरजबाबीपणामध्ये सुद्धा त्यांच्याकडे काय होतं, ह्युमरस होतं, मनोरंजन होतं, हास्य होतं आणि त्या पद्धतीने ते त्यांचे विचार हे समाजासमोर मांडत होते. मार्क ट्वेन या धड्यामध्ये थोडंसं प्रेझेंटेशन वीक पडलं आहे. म्हणजे मार्क ट्वेनचं जे कॅरेक्टर आहे ते तसं फार बुद्धिमंत असं ते कॅरेक्टर आहे, परंतु या धड्यामध्ये प्रस्तुती करताना थोडंसं कुठंतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे काही विनोदी किस्से दिलेले आहेत, पण ते विनोदी किस्से आपल्याला तेवढे विनोदी वाटत नाहीत, कारण आजकालच्या समाजामध्ये इतके विनोद आणि इतके वेगवेगळे चॅनल्स, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे पुस्तकं, सोशल मीडियावरती एवढे वेगवेगळे प्रकारचे जोक्स येतात की आपण त्याची कंपॅरिझन ह्याच्यावर जर केली तर हे जोक थोडेसे पुअर पडतात, थोडेसे वीक पडतात. परंतु काही शतकांपूर्वी किंवा काही दिवसांपूर्वी, काही दशकांपूर्वी जर हे विनोद आपण ऐकते तर ते नक्कीच त्यावेळेला तेवढे इंटरेस्टिंग वाटत होते. ठीक आहे. मार्क ट्वेन फार काही चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि थोडंसं काही ठिकाणी बोरसुद्धा केलेलं आहे. काय म्हणतायत बघूया. मार्क ट्वेन वॉज द पेन नेम ऑफ सॅम्युएल लँगहॉर्न क्लेमेन्स. त्यांचं नाव काय होतं, मार्क ट्वेनचं नाव होतं ओरिजिनल नेम सॅम्युएल लँगहॉर्न क्लेमेन्स, हे त्यांचं ओरिजिनल नाव. म्हणजे त्यांना या हे त्यांचं ओरिजिनल नाव होतं, पण पेन नेम म्हणलं आहे. पेन नेम म्हणजे थोडक्यात लिखाण ज्या वेळेला ते करत होते तर लिखाणाचं नाव त्यांचं मार्क ट्वेन होतं. म्हणजे थोडक्यात एखादा कवी, एखादा लेखक हा काय करतो की तो ते जे काय लिहितात तर ते लिहिताना स्वतःला एखादं टोपण नाव देतात आणि ते टोपण नाव जे असतं ते फक्त लिखाणाच्या ठिकाणी वापरतात. कलाकार लोक, आर्टिस्ट लोकसुद्धा. हां, तर हे आर्टिस्ट लोकसुद्धा काय करतात, त्यांचं ओरिजिनल नाव काहीतरी वेगळं असतं आणि चित्रकलेसाठी वेगळं नाव देतात. आपल्या चित्रपटसृष्टीतले जवळजवळ जुन्या तर सगळ्या कलाकारांची नावं काहीतरी वेगळीच होती आणि त्यांना आपण वेगळ्याच नावाने ओळखतो, कारण त्यांनी ते नावं धारण केलेली होती चित्रपटसृष्टीमध्ये आपलं स्थान निर्मित करण्यासाठी, किंवा त्यांचं नाव चांगलं नव्हतं मग ते नावाने आकर्षित करण्यासाठी किंवा त्या नावाने लोकांना प्रभावित करण्यासाठी ती नावं ते वापरत होते. तर मार्क ट्वेन जे होतं हे पेन नेम होतं कोणाचं, सॅम्युएल लँगहॉर्न क्लेमेन्स यांचं. अ पॉप्युलर अमेरिकन रायटर, हे कोण होते, अमेरिकेतले एक प्रसिद्ध लेखक होते. ही वॉज फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज. त्यांच्या ज्या काही ह्युमरस म्हणजे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ज्याच्यामध्ये विनोद आहे, अशा विनोदी लेखनासाठी ते प्रसिद्ध होते. नॉवेल्स पण लिहित होते, अँड अदर रायटिंग्स, आणि अजून काही बाकीचे लिखाण. हिज रेडी विट म्हणजे या ठिकाणी विनोदी हजरजबाबीपणा.
शोन थ्रू एव्हरीडे कॉन्व्हर्सेशन्स. म्हणजे त्यांचे जे काही रोजचे कॉन्व्हर्सेशन होते नेहमी, म्हणजे असं त्यांना तयारी करावी लागत नव्हती किंवा ते असं विचारपूर्वक असे विनोद करत नव्हते. बोलता बोलता विनोद घडत होते आणि बोलता बोलता ते विनोद घडवायचे. तर अशा प्रकारचं यांचं हे व्यक्तिमत्व होतं. तर त्यांच्या त्या रोजच्या संभाषणामध्ये, त्यांच्या त्या रोजच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये या गोष्टी दिसत होत्या. मेनी अनेक्डोट्स रिलेटेड टू मार्क ट्वेन आर टोल्ड अँड एन्जॉयड इवन टुडे. म्हणे की आजसुद्धा त्यांचे भरपूरसे अशी उदाहरणं, अनेक्डोट्स म्हणजे या ठिकाणी एक्झाम्पल्स, म्हणजे त्यांच्या अनेक अशा कथा, अशा गोष्टी, असे प्रसंग म्हणू शकतो आपण या ठिकाणी, हे रिलेटेड टू मार्क ट्वेन आर टोल्ड अँड एन्जॉयड इवन टुडे. आजसुद्धा ते सांगितले जातात आणि आजसुद्धा लोक त्याच्यात आनंद शोधतात, आनंद लुटतात असं आपण म्हणू शकतो. थोडक्यात आता हा जो पहिला पॅरेग्राफ होता, या पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण पाहिलं की मार्क ट्वेन जे होते हे एक अमेरिकन विनोदी लेखक होते. विनोदी स्टोरीज, नॉवेल्स आणि कथा लिहिण्यामध्ये ते एक्सपर्ट होते. त्यांच्या रोजच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये त्यांचा हजरजबाबीपणा आणि त्यांचा विनोदीपणा हा लोकांना त्याचं प्रात्यक्षिक मिळत होतं. इट शुड बी नोटेड दॅट ही वॉज अ ग्रेट डिफेंडर ऑफ ह्युमन व्हॅल्यूज लाईक लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. आता म्हणतात की ते कशाचे प्रवर्तक होते, तर त्याच्यातनं ते काय दाखवत होते, तर त्यांना त्याच्यातनं दाखवायचं होतं की लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. लिबर्टीला आपण काय म्हणू शकतो, स्वातंत्र्य. म्हणजे मनुष्य स्वातंत्र्य. म्हणजे आता समजा मी आहे, तर मला काय करायचं आहे, मला माझं स्वातंत्र्य पाहिजे किंवा मला माझा जीवनाचा मला आनंद लुटायचा आहे. तर प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्य हे जे आहे, तर व्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे, या मताचे ते होते. इक्वॅलिटी, समानता, म्हणजे लोकांमध्ये काय राहिली पाहिजे, समानता राहिली पाहिजे. लोक समान महत्त्व पाहिजे, असं कोणीतरी फार महत्त्वाचं आहे, कोणीतरी कमी महत्त्वाचं आहे, अशा पद्धतीची वागणूक कोणालाही मिळू नये हा त्यांचा प्रयत्न होता. आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे फ्रॅटर्निटी. म्हणजे ते कशासाठी लढत होते, तर पहिलं म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य, दुसरं म्हणजे एकात्मता आणि तिसरं म्हणजे बंधुत्व. फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुत्व, म्हणजे एकमेकांमध्ये प्रेम जिव्हाळा असावा, बंधुत्वाचे संबंध असावेत, यासाठी ते झटत होते, यासाठी ते नेहमी प्रयत्न करत होते. ही अपोज्ड वॉर्स अँड इम्पिरियलिझम अँड सपोर्टेड द कॉज ऑफ लेबरर्स अँड ऑफ द ब्लॅक पीपल इन हिज कंट्री. आता म्हणतात की ही अपोज करणे म्हणजे विरोध करणे. कशाचा विरोध करत होते, युद्धांचा. वॉर म्हणजे युद्ध, म्हणजे युद्धाच्या त्या विरोधात होते. इम्प्रियलिझम म्हणजे थोडक्यात हुकुमशाही, म्हणजे कुठल्याही प्रकारे कोणाला हुकुमशाही करायची नाही किंवा कोणावरती अत्याचार करायचे नाही, अशा प्रकारची जी कारवाई होती, अशा प्रकारचे जे विचार होते हे त्यांचे होते. अँड सपोर्टेड द कॉज ऑफ लेबरर्स, आणि जे कामगार वर्ग होता त्या कामगार वर्गासाठी ते काम करत होते, कामगार वर्गाचे ते कट्टर समर्थक होते. अँड ऑफ द ब्लॅक पीपल इन हिज कंट्री, आणि अमेरिकेत तुम्हाला माहिती आहे रंगभेद अमेरिकेमध्ये खूप जास्त आहे, तर जी काळी लोक होती त्या काळ्या लोकांचे समर्थक होते, काळ्या लोकांच्या बाजूने हे नेहमी समाजामध्ये त्यांचे विचार, त्यांच्या गोष्टी हे मांडत होते. आता या ठिकाणी 3 गोष्टी सांगितल्यात. एक म्हणजे त्यांना युद्ध आवडत नव्हता, दुसरं म्हणजे त्यांना हुकुमशाही आवडत नव्हती किंवा बॉसगिरी जी आपण म्हणतो ती त्यांना आवडत नव्हती, आणि तिसरं म्हणजे ते जे काही लेबरर्स होते त्या कष्टकरी कामगार लोकांसाठी ते झटत होते, आणि शेवट म्हणजे त्यांच्या देशामध्ये असलेला जो रंगभेद आहे तर त्या काळ्या लोकांसाठी सुद्धा ते झटत होते, त्यांच्यासाठी सुद्धा ते कार्य करत होते. इन हिज कंट्री अमेरिका. Given below are some anecdotes from his life and some quotations from his speeches and writings.
म्हणे आता काही आम्ही तुम्हाला अशा काही ॲनेक्डोट्स, काही प्रसंग, काही उदाहरणं देत आहोत आणि काही कोटेशन्स म्हणजे जसं आपण सुविचार म्हणतो किंवा काही इम्पॉर्टंट वाक्य आपण म्हणतो, ही आम्ही या ठिकाणी तुम्हाला देत आहोत, ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला किंवा वाचायला मिळतील. आता सम ॲनेक्डोट्स. आता ॲनेक्डोट्समध्ये काय काय म्हणले बघा. वन डे ड्युरिंग अ लेक्चर टूर, मार्क ट्वेन एंटर्ड अ लोकल बार्बर शॉप फॉर अ शेक. म्हणतात की एक लेक्चर टूर म्हणजे जागोजागी भाषण देत, लेक्चर देत, व्याख्यानं देत हे फिरत होते. असं फिरत असताना ते त्या ज्या शहरामध्ये भाषण द्यायला गेलेले होते त्या शहरामध्ये एका लोकल बार्बर शॉपमध्ये ते शिरले. बार्बर शॉप, दाढी करण्याचं ठिकाण, नाव्याचं दुकान, सॅलून ज्याला आपण म्हणतो, सॅलॉनमध्ये ते घुसले. बार्बर शॉप फॉर अ शेव करणे म्हणजे थोडक्यात दाढी करणे. दिस ट्वेन टोल्ड द बार्बर वॉज इज फर्स्ट विजिट टू द टाउन. त्यांनी त्या नाव्याला सांगितलं, त्या सॅलॉनवाल्याला सांगितलं की मी तुमच्या शहरामध्ये पहिल्यांदाच आलेलो आहे. पण त्यांनी हे नाही सांगितलं की मार्क ट्वेन आहे. तो म्हणला मी तुमच्या शहरामध्ये पहिल्यांदाच आलेलो आहे. तो बार्बर म्हणतो, तो सॅलॉनवाला म्हणतो, यू हॅव चोजन अ गुड टाईम टू कम. काय वेळेवर आलेला आहेस, अतिशय उत्तम वेळ निवडलेली आहेस तू येण्यासाठी. ही डिक्लेअर्ड. ओ, ट्वेन रिप्लाइड. तो म्हणतो की तू एकदम योग्य वेळ निवडलेली आहेस. तो म्हणतो असं का? ओच्या पुढं क्वेश्चन मार्क दिला बघा. ओच्या पुढं एक्सक्लामेटरी मार्क नाही दिला, ओच्या पुढं क्वेश्चन मार्क दिले. म्हणजे असं का, वाय लाईक दिस. त्या ओमध्ये प्रश्न आहे की असं का बोललंस तू, म्हणजे असा कुठला हा विशेष दिवस आहे किंवा असा कुठला हा कालावधी आहे की ज्यावेळेला मी आलो आणि हा वेळ खूप चांगला आहे. तो नावी मार्क ट्वेनला म्हणतो, मार्क ट्वेन इज गोइंग टू लेक्चर हिअर टू नाईट, यू विल वॉन्ट टू गो आय सपोज. तो म्हणतो की आज आमच्या शहरामध्ये मार्क ट्वेन भाषण द्यायला येणार आहेत, त्यांचं व्याख्यान आहे आज, आणि मला वाटतं नक्कीच तुला तिथं जायला आवडेल आणि तुला ते भाषण ऐकायला आवडेल. आय गेस सो. नक्कीच आवडेल, मला असं वाटतंय, मला जायला पाहिजे, मी गेलं पाहिजे. आय गेस सो म्हणजे हां, कदाचित मला आवडेल. आय शुड गो देअर. हॅव यू बॉट युअर तिकीट येट. पण तू तिकीट घेतलं आहेस का? त्या सलॉनवाला त्याला विचारतो की तू तिकीट घेतलं आहेस का? नो, नॉट येट. नाही, तिकीट मात्र मी अजून घेतलेलं नाही. वेल, इट इज सोल्ड आउट. चान्स संपला तुझा, तिकीटं सगळी संपलेली आहेत. यू विल हॅव टू स्टँड. तुला उभं राहून ऐकावं लागेल आता. म्हणजे उभं राहण्याची परवानगी मिळेल, पण उभं राहून तुला ऐकावं लागेल. आता हा म्हणतो जस्ट माय लक. काय म्हणतो, माझं नशीब आहे. सेट ट्वेन विथ अ साय. ठीक आहे, आता काय म्हणजे असं त्याला आपण म्हणतो टू से विथ अ साय. आय ऑलवेज हॅव टू स्टँड वेन दॅट फेलो लेक्चर्स. जेव्हा जेव्हा हा माणूस भाषण देतो ना, मला उभंच राहावं लागतं, मला बसताच येत नाही. आता त्याचं म्हणणं काय होतं की मार्क ट्वेन हा उभं राहून भाषण देत असतो. तो म्हणतो स्वतः भाषण देतो म्हणजे तो उभाच राहणार ना. पण त्यांनी ते त्या पद्धतीने सांगितलं की जेव्हा जेव्हा तो भाषण देतो, माझं बॅड लक आहे, मला नेहमी उभंच राहावं लागतं, मला कधीही बसता येत नाही. दुसरी स्टोरी. हे पहिलं उदाहरण होतं. आता दुसरं उदाहरण. मिसेस स्टोव वॉज लिव्हिंग फॉर फ्लोरिडा वन मॉर्निंग अँड क्लेमेन्स द यंग मार्क ट्वेन रॅन ओव्हर अर्ली टू से गुड बाय. म्हणे की मिसेस स्टोव ज्या होत्या या फ्लोरिडाला सकाळी सकाळी निघत होत्या, म्हणजे बाहेर जाण्यासाठी निघत होत्या. हा त्यांना सकाळी सकाळी गुड बाय करण्यासाठी आला. ऑन हिज रिटर्न मिसेस क्लेमेन्स रिगार्डेड हिज डिसअप्रूव्हिंगली. वाय, शी सेड, यू हॅवंट ओनली कॉलर अँड टाय. म्हणे की कॉलर टाय काहीच नाही, म्हणजे थोडक्यात तू कपडे घातलेले नाहीस. पण म्हणताना काय म्हणतात, वाय हॅवंट यू कॉलर अँड टाय, म्हणजे थोडक्यात शर्ट टाय म्हणजे तू व्यवस्थित टापटीप आलं पाहिजे होतंस, असं तिचं म्हणणं होतं. पण ते म्हणताना काय म्हणले की तू कॉलर अँड टाय, फक्त तू म्हणजे कॉलर अँड टाय नाही लावून आला,
थोडक्यात त्यांना म्हणायचं होतं की तू व्यवस्थित अप टू डेट आलेला नाहीस. ही सेड नथिंग बट वेंट अप टू हिज रूम. रूममध्ये गेले. डिड अप दिस आयटम्स इन अ ग्रे नीट पॅकेज. शर्ट घातला, टाय लावला, अँड सेंट इट ओव्हर टू मिसेस टो बाय अ सर्वंट विथ अ लाईन, हिअर विथ रिसीव अ कॉल फ्रॉम द रेस्ट ऑफ मी. म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी म्हणले की हिअर रिसीव अ कॉल फ्रॉम मी, म्हणजे त्यांनी त्यांना कॉल हे केलं की रेस्ट ऑफ मी म्हणजे बाकीचं काय, फक्त कॉलर आणि टाय. ॲक्च्युली उदाहरण थोडीशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडीशी बोर उदाहरणं आहेत, पण शेवटी अशा काही घटना आहेत त्यांच्याकडे. आता ही तिसरी थोडीशी इंटरेस्टिंग आहे. तिसरी थोडीशी इंटरेस्टिंग कशी आहे बघा. वन डे हेनरी आयर्विंग in his midst of telling Mark Twain a humorous story, abruptly stopped and examined his friend's face. You haven't heard this, have you? आता आपण एखाद्या समोर बसलेलो असतो आणि एखादा माणूस आपल्याला एखादी स्टोरी सांगत असतो. आपल्याला ऑलरेडी माहिती असते, किंवा एखादा माणूस काहीतरी खोटं बोलतोय पण आपल्याला माहिती असते की हा काय करतोय, खोटं बोलतोय. त्यावेळेला आपल्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन जे असतात ते काय होतात, अगदी बदलतात. आपण त्या गोष्टी म्हणजे सहन नाही करू शकत किंवा आपल्याला ते जमत नाही. तर म्हणे वन डे हेनरी आयर्विंग इन द मिडस्ट ऑफ द टेलिंग मार्क ट्वेन अ ह्युमरस स्टोरी ॲब्रप्टली स्टॉप्ड अँड एक्झामाइंड हिज फ्रेंड्स फेस. यू हॅवंट हर्ड दिस, हॅव यू? म्हणजे तो त्याला विचारतो, मला वाटतं तू ही स्टोरी किंवा ही गोष्ट, ही घटना कधी ऐकली, म्हणजे ही स्टोरी कधी ऐकलेली नाही आहेस. म्हणजे समजा तुम्ही एखादा जोक सांगताय, मध्येच एखादा पचकतो बघा, लगेच जोक सांगून टाकतो पुढचा, किंवा तो लगेच म्हणतो हां माहिती आहे माहिती आहे माहिती आहे. मग जो एखादा जर म्हणला माहिती आहे, आपला पचका होऊन जातो, म्हणजे आपण पुढं सांगण्यात इंटरेस्टेड राहत नाही. तर या ठिकाणी तशीच घटना घडली, ह्या ठिकाणी तसंच घडलं. हा त्याला म्हणला की मला असं वाटतं की तू हे ऐकलेलं यापूर्वी नाहीस. हॅव यू, ऐकले का तू? ही सेड, ही आस्क्ड. ट्वेन ॲश्युअर्ड हिम दॅट ही हॅड नॉट. ट्वेन म्हणला नाही, मी नाही ऐकलं कधी. वेन सम टाईम लेटर आयर्विंग अगेन पॉज्ड अँड अगेन पोज्ड द क्वेश्चन. थोड्या वेळाने आयर्विंग परत सांगत गेला, थोडं पुढं सांगत गेला, आणि थोडं सांगितल्यानंतर परत थांबला आणि म्हणला तू खरंच ऐकलेलं नाही आहेस ना? म्हणजे परत त्यांनी प्रश्न विचारला. या ठिकाणी एक शब्द आला बघा, पोज, POSE, पोज. आपल्याला एक पोज माहिती आहे, आपण फोटो ज्या वेळेला देत होती, पण या ठिकाणी पोज करणे म्हणजे एखाद्यासमोर प्रश्न मांडणे. म्हणजे पोज म्हणजे ही फक्त फोटो काढण्यासाठी दिली जाणारी पोज नव्हे, किंवा ते स्टाईल नव्हे. तर पोज म्हणजे एखादा प्रश्न विचारणे. ट्वेन अगेन रिअश्युअर्ड हिम. त्यांनी पुन्हा त्याला खात्री करून दे की नाही, मी नाही ऐकली. देन अप्रोचिंग द क्लायमॅक्स. आता मात्र तो एकदम क्लायमॅक्सपर्यंत पोहोचला, म्हणजे स्टोरी एकदम पुढंपर्यंत गेली. आयर्विंग ब्रोक ऑफ वन्स मोर. आणि पुन्हा तो म्हणला, आर यू क्वाईट शुअर यू हॅवंट हर्ड दिस? तू नक्की ऐकलेलं नाही आहेस ना? परत म्हणलं त्याला, काही गरज नव्हती. ही डिमांडेड सस्पिशियसली. सस्पिशियसली म्हणजे संशयाने. म्हणजे याला पण संशय होता की कदाचित यांनी ऐकलेली असणार आहे, हा एवढा भारी माणूस, हा 4 ठिकाणी जाणार, हा यांनी ऐकलेली असणार आहे, असं होणार नाही की यांनी ऐकलेली नाही. ही डिमांडेड सस्पिशियसली. सस्पिशियस म्हणजे संशयाने. आय कॅन लाय वन्स. आता मार्क ट्वेननी काय उत्तर दिलं बघा, मी एकदा खोटं बोलू शकतो. आय कॅन लाय वन्स, मी एकदा खोटं बोलू शकतो. ट्वेन फायनली रिप्लाइड, आय कॅन लाय ट्वाईस फॉर कर्टसी सेक. तो म्हणतो दुसऱ्यांदा मी सौजन्यता म्हणून खोटं बोलू शकतो. म्हणजे खोटं बोलेन मी, पण सौजन्यता म्हणून. मला नाही वाटत मी खोटं बोललं पाहिजे. पहिल्यांदा मी खोटं बोलेन, दुसऱ्यांदा मी सौजन्यता म्हणून खोटं बोलेन, बट आय ड्रॉ द लाईन देअर. आणि मग मात्र मी तिथं तो विषय समाप्त करतो. त्याच्यापुढे मात्र मी थांबत नाही. आय कांट लाय द थर्ड टाईम ॲट एनी प्राईज. कुठल्याही किमतीवरती मी तिसऱ्यांदा खोटं बोलत नाही. स्पष्ट सांगितलं त्यांनी.
की कुठल्याही कंडिशनवरती, कुठल्याही अटीवरती मी तिसऱ्यांदा खोटं बोलत नाही. आय नॉट ओनली हर्ड द स्टोरी, मी ही गोष्ट फक्त ऐकलेलीच नाही, आय इन्व्हेंटेड इट, ती मीच लिहिलेली आहे. फक्त ऐकली नाही, ती लिहिली पण मीच आहे. पण तू इतक्या इंटरेस्टने सांगत होता म्हणून मी ऐकत होतो, पण ही स्टोरी फक्त ऐकलेली नाही तर लिहिलेली पण मीच आहे. त्यामुळं सारखं मला असे प्रश्न विचारण्याची काही गरज नव्हती. तर अशा प्रकारे मार्क ट्वेन काय करायचे, त्यांच्या जीवनातले असे काही विनोदी काही प्रसंग आपण या ठिकाणी वाचले. कदाचित तुम्हाला ते जास्त विनोदी वाटले नसतील, पण शेवटी पुस्तके आपल्याला ते वाचणं गरजेचं आहे आणि आपल्याला ते विनोदी आहेत असंही म्हणणं गरजेचं आहे. आता मात्र मार्क ट्वेननी एक कहर केला. आता मार्क ट्वेननी काय केलं, एक मोठा कहर केला. ते म्हणतात की हे जे इंग्लिशचे स्पेलिंग बनवले जात आहेत ना, ह्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा सुधारणा सुचवल्या. म्हणे की इंग्लिशचे स्पेलिंग असे बनवायलाच नाही पाहिजे, जसे तुम्ही बनवता किंवा जसे तुम्ही लिहिता हे असे बनवायलाच नाही पाहिजे. इंग्रजीचे स्पेलिंग फार वेगळ्या पद्धतीने तयार व्हायला पाहिजेत. म्हणजे आता हा वेगळा प्रकार काय आहे किंवा कशा पद्धतीचा आहे ते पहा. मार्क ट्वेन वन्स प्रपोज्ड अ प्लॅन फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ इंग्लिश स्पेलिंग. त्यांनी एक प्लॅन प्रपोज केला की इंग्लिशचे स्पेलिंग कसे बनवायचे, त्यांचा एक प्लॅन केला त्यांनी. फॉर एक्झाम्पल, इन इयर 1 that useless word C would be dropped to be replaced by K or S. Likewise, X no longer be part of the alphabet. सगळ्यात पहिलं प्रपोजल त्यांनी मांडलं की युजलेस वर्ड आहे सी. सी जो अल्फाबेट आहे हा युजलेस आहे, याचा वापर करूच नाही कुठे, त्याचा काय फायदाच नाही आहे. उगाच ते अक्षर आणले, ते अक्षर पाहिजेच नाही. कारण त्यांचं म्हणणं आहे की सीचा वापर एकतर एस म्हणून तरी केला जातो उच्चार, किंवा के म्हणून, जसं कॅट म्हणतो आपण. कॅटमध्ये सी, सॅट का म्हणत नाही आपण, नाही म्हणत ना, कॅट म्हणतो. मग तिथं सीचा उच्चार काय झाला, के झाला. मग त्याचं म्हणणं आहे की जर आपण सीचा उच्चारच करत नाही, मग तो अक्षर बनवायचंच कशाला, किंवा त्याला अस्तित्व द्यायचंच कशाला, किंवा ते ठेवायचंच कशाला, हे त्यांचा प्रश्न होता. Mark Twain once proposed a plan for the improvement of English spelling. For example, in year 1, पहिल्या वर्षी, म्हणजे टप्प्याटप्प्याने गेले ते. पहिल्या वर्षी त्यांचं म्हणणं होतं युजलेस लेटर सी वुड बी ड्रॉप्ड अँड बी रिप्लेस्ड. आता रिप्लेस्डमध्ये बघा, रिप्लेसचं स्पेलिंग काय पाहिजे, REPLACED पाहिजे. त्यांनी SED केला आहे. ते म्हणतात नाही, वापरायचाच नाही. इदर बाय K or S. Likewise, X would no longer be the part of the alphabet. आणि नंतर ते म्हणले की X सुद्धा पाहिजेच नाही, त्याचं अस्तित्वच नसावं, ते अस्तित्वात ठेवूच नाही, त्याचा काय फायदा नाही आहे. आता त्यांनी काय म्हणले बघा, द ओनली केस, केस म्हणजे CASE वाला केस आहे, पण त्यांनी वापरताना काय वापरला, KASE केस. इन विच सी वुड बी रिटेन्ड वुड बी द CH फॉर्मेशन, जसं चेज, चेक, अशा ठिकाणी फॉर्मेशन विच विल बी डेल्ट विथ लेटर. म्हणजे की त्याच्याबद्दल पण नंतर विचार करूयात, त्याला कसा उडवायचा किंवा कसा संपवायचा किंवा त्याच्या बदल्यात काय वापरायचं ते पण नंतर बघूयात. पण सध्या आपण एक प्रपोजल मांडू शकतो, ते म्हणजे की याला आधी उडवावं लागेल. इयर 2, आता दुसऱ्या वर्षी, पहिल्या वर्षी त्यांनी सी आणि एक्स उडवला, दुसऱ्या वर्षी काय उडवायचं, इयर 2 माइट रिफॉर्म W स्पेलिंग सो दॅट विच अँड वन वुड टेक द सेम कॉन्सोनेंट. कॉन्सोनेंटला बघा त्यांनी के वापरला आहे, सी वापरला नाही बरं का, कारण सी त्यांनी मागच्या वर्षीच उडवलेलं आहे. वाईल, आता वाईलमध्ये वाईल वापर, WILE वाईल वापरला, इथं त्यांनी WHILE वाईल नाही वापरला. इयर 3 माइट वेल ॲबॉलिश वाय रिप्लेसिंग. रिप्लेसिंगमध्ये बघा परत सी वापरच्या जागी एस वापरला आहे. इट विथ आय अँड इयर 4, आता इयर 4मध्ये वाय नाही वापरला, आय वापरला, कारण त्यांनी आता वाय पण उडवलं आहे ना. माइट फिक्स, आता फिक्समध्ये FIKS वापरला आहे, FIX नाही वापरला.
का? कारण एक्स आधीच उडवला आहे आणि त्या जागी मग त्यांनी के वापरला आहे. फिक्स विथ जे जी अनॉनिमली वन्स अँड फॉर ऑल. सगळे स्पेलिंग त्यांनी चेंज केलेत बघा. जे लेटर त्यांनी उडवले ते सगळे उडवले आणि त्या जागी जे त्यांना पाहिजे ते त्यांनी टाकले. आता जनरलीचं स्पेलिंग जीनी सुरू होतं, यांनी जेनी सुरू केला. जनरली कशाने सुरू होतं? जीनी. ह्यांनी कशाने सुरू केलं? जेनी. जनरली देन द इम्प्रुव्हमेंट वुड कंटिन्यू मध्ये बघा काय केले त्यांनी. कंटिन्यू मध्ये के नाही, के वापरलाय सीच्या जागी. इयर बाय इयर, बायचं स्पेलिंग बघा, बाई केला, बाई, मराठीतला बाई. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी काय म्हणायचं? बाई म्हणजे BY बाय म्हणायचे, पण त्यांनी BAI केला. इयर बाय इयर विथ इयर 5 डुईंग अवे विथ युजलेस डबल कॉन्सोनंट and year 6 to 12 or some modifying vowels and remaining voiced and unvoiced consonant by year 15 or so. फक्त SO पाहिजे पण त्यांनी SOU केलं. It would finally be possible to make us of the radiant letters C, Y and X by now just a memory in the minds of would derivates to replies CH, SH and TH respectively. सगळ्या स्पेलिंगची बघा कशी वाट लावली त्यांनी. फायनली when after some 20 years of obviously reform we would have a logical coherent spelling in us exaggerate and English speaking world. आता हे इंग्लिश स्पीकिंग वर्ल्ड नवीनच बनवणार आणि अशा पद्धतीचं इंग्लिश स्पेलिंग हे सगळीकडे काय करणार? क्रिएट करणार. वन डे ड्युरिंग हिज टेन्युअर ॲज अ आता हे इंग्लिश स्पेलिंगचा जो काय एपिसोड होता तो इथं एंड झाला. आता त्यांनी पुढचं एक उदाहरण दिलं आहे, म्हणजे त्यांचं ह्युमरस पद्धत, त्यांची विनोदी पद्धत कशी होती ती त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. One day during his tenure as an editor of a small Missouri newspaper, Mark Twain received a letter from a reader who had found a spider in his paper. आता वर्तमानपत्र, एका वर्तमानपत्राचे एडिटर होते आणि वर्तमानपत्राचे एडिटर असताना हे त्या ठिकाणी वर्तमानपत्र यांनी पाठवलं. म्हणजे थोडक्यात एका दुकानदाराच्या दुकानात गेलं ते वर्तमानपत्र. त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये एक स्पायडर वेब होता. त्या माणसाने त्याला येईल मस्ती, त्यांनी काय केलं, यांना पत्र लिहिलं आणि विचारलं की माझ्या वर्तमानपत्रामध्ये मला स्पायडर वेब सापडलं आहे, त्याचा अर्थ काय, मी काय समजायचं, व्हॉट शुड आय कन्सिडर, मी काय समजायचं त्याला. ही वंडर्ड वेदर इट पोर्टेंडेड गुड ऑर बॅड. म्हणजे पोर्टेंडेड म्हणजे दर्शवणे, चांगलं शकून आहे की अपशकून आहे, नक्की काय समजायचं. गुड ऑर बॅड लक, फाइंडिंग अ स्पायडर इन युअर पेपर, ट्वेन रिप्लाइड, इज निदर गुड लक ऑर नॉर बॅड. म्हणजे तुमच्या वर्तमानपत्रामध्ये स्पायडर वेब सापडलं हे चांगलं पण नाही आणि वाईट पण नाही आहे, त्याचा काही संबंध नाही आहे. द स्पायडर वॉज मेअरली लुकिंग ओव्हर आवर पेपर टू सी which merchant was not advertising so that he could go to that store, spin his web across the door and lead a life of undisturbed peace of ever afterwards. खूप छान उत्तर दिलं यांनी. म्हणे की त्याच्याशी काही संबंध नाही, अपशकून शकून याचा काही संबंध नाही आहे. म्हणे तो स्पायडर काय करत होता, फक्त आमचं वर्तमानपत्र वाचत होता आणि हे बघत होता की कुठला व्यापारी आमच्या वर्तमानपत्रात जाहिरात देत नाही. ज्याची जाहिरात आमच्या वर्तमानपत्रात नाही आहे तो त्याच्या दुकानात जाणार, तिथं तो स्पायडर वेब बनवणार आणि त्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही, तो निवांत तिथं जगू शकतो. थोडक्यात तुम्ही जर आमच्या वर्तमानपत्रात ॲड नाही दिली तर तुमचा व्यवसाय होणार नाही, तुम्ही संपणार, तुमच्या बिझनेसला रिस्पॉन्स मिळणार नाही, कस्टमर्स येणार नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल की तुमचा बिझनेस चांगला चालावा तर तुम्हाला काय करावं लागेल, तर आमच्या न्यूजपेपरमध्ये ॲड द्यावी लागेल, असं त्याचं म्हणणं होतं.
Mark Twain's birth in November 1835 was heralded by a return of Halley's Comet. Twain, who often remarked upon this curiosity, come to think of himself as remarked upon the curiosity came to think of himself and the comet as uncountable freaks, cosmically linked, having come in together, he declared they would go out together. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की मी जेव्हा आलो तेव्हा कॉमेट आलं होतं स्पेसमधनं, म्हणजे त्याच्याबरोबरच मी जाणार किंवा मी सुद्धा अनंत काळ टिकणार आहे असं त्याचं म्हणणं होतं. In fact, Twain was proven right on the night of his death in April 1910. 1910 मध्ये जेव्हा ट्वेनची डेथ झाली, हॅली कॉमेट वन्स अगेन ब्लेस्ड थ्रू द स्काय, आणि त्या दिवशी सुद्धा कॉमेट आलं होतं आणि त्याचं सुद्धा त्यावेळेला सुद्धा त्याची प्रचिती झालेली होती. आता फ्रेंड्स, या ठिकाणी काही कोटेशन्स दिलेले आहेत. आता कोटेशन्स काय असतात तर काही प्रसिद्ध वाक्य, काही चांगली वाक्य, काही सुविचार, अशा प्रकारचे काही कमेंट्स असतात, काही वाक्य असतात जी लोकप्रिय असतात किंवा प्रसिद्ध असतात. तर मार्क ट्वेननी म्हणलेले असे काही वाक्य आहेत जी या ठिकाणी दिलेली आहेत, तर ती तुम्हाला व्यवस्थित वाचायची आहेत. त्यात एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे. याच्यातलं एखादं वाक्य तुम्हाला एक्सपान्शन ऑफ आयडियासाठी विचारलं जाऊ शकतं. रेअरली विचारतात, पण विचारलं जाऊ शकतं. नाहीच विचारलं जाऊ शकत अशातला काय प्रकार नाही आहे. उदाहरणार्थ काय बघा, पहिलं 1-2 मी वाचून दाखवतो मला. एप्रिल फुल्स डे म्हणजे एप्रिल फुलचा जो दिवस असतो, दिस इज द डे अपॉन विच वी आर रिमाइंडेड ऑफ व्हॉट वी आर ऑन द अदर 365 days. एप्रिल फुलचा जो दिवस असतो म्हणजे 1 एप्रिल, त्या दिवशी आपल्याला आठवण करून दिली जाते की आपण उरलेले 364 दिवस काय आहोत. म्हणजे थोडक्यात आपण नेहमीच बावळट आहे, फक्त त्या एका दिवशी आपल्याला आठवण करून दिली जाते, पण आपण 364 दिवस तेच वागत असतो. अ मॅन कॅन नॉट बी कम्फर्टेबल विदाऊट हिज ओन ॲप्रुव्हल. मनुष्याला जर सुखी, समाधानी, आनंदित व्हायचं असेल तर त्याला स्वतःला त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की मी सुखी आहे, आनंदित आहे, मी सुखरूप आहे, मी म्हणजे स्वतःच्या तब्येतीबद्दल किंवा स्वतःच्या मानसिकरित्या त्याला ते आनंदित राहिलं पाहिजे. मानसिकरित्या जर तो आनंदित राहिला तर तो शारीरिक आणि त्याचा स्वभावसुद्धा आनंदित राहू शकतो, अन्यथा नाही. अ पर्सन विथ अ न्यू आयडिया इज अ क्रँक अंटिल द आयडिया सक्सीड्स. म्हणे की एखाद्या माणसाला एखादी युक्ती सुचली तर ती जोपर्यंत यशस्वी केली जात नाही तोपर्यंत त्या युक्तीचा काहीही उपयोग नाही आहे. इट इज युजलेस. एज इज अन इश्यू ऑफ द माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. म्हणे की वय जो आहे हे मनाचं वय पाहिजे. म्हणजे आपल्याला जर वाटतं मी म्हातारा झालो तर तुम्ही म्हातारीसारखेच वागाल. आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी तरुण आहे, मी योग्य आहे, माझ्यात ताकद आहे, माझ्यात जोम आहे, माझ्यात उत्साह आहे, तर तुम्ही नेहमी जोमाने उत्साहाने तुमचं कार्य पार पाडत राहाल. ठीक आहे. पुढचे तुम्ही वाचा. एखादं भरपूर दिलेले आहेत त्यांनी, जवळजवळ माझ्या अंदाजाने 20 तरी असतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आहेत टोटल. तर हे व्यवस्थित वाचा, त्याच्यातला आनंद लुटा आणि त्याला एन्जॉय करा. ठीक आहे फ्रेंड्स. ओके, थँक्यू व्हेरी मच.